नवनियुक्त कार्यरत दप्तर कारकून, कालवा निरीक्षक व मोजणीदार व यांच्या सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षणास 1 महिना पूर्ण. नारायणगाव तालुका जुन्नर येथे सुमारे 11 वर्षाच्या कालावधीनंतर कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक 1 कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले नवनियुक्त कार्यरत दप्तर कारकून, कालवा निरीक्षक व मोजणीदार व यांच्या सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षणास 1 महिना पूर्ण झाला आहे. कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक उपविभागीय अधिकारी सुहास साळवे हे या सर्व प्रशिक्षणार्थींना सुमारे 1 महिन्यापासून प्रशिक्षण देत आहेत. याबाबत माहिती अशी की जलसंपदा विभागाचे नारायणगाव येथील कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक 1 हे महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागांतर्गत कुकडी प्रकल्पाचे प्रमुख कार्यकारी कार्यालय आहे. या प्रकल्प कार्यालयाअंतर्गत काम करणारे अनेक कालवा निरीक्षक, मोजणीदार व दप्तर कारकून हे कार्यरत आहेत. परंतु या सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयीन व क्षेत्रीय कामकाजाच्या प्रशिक्षणाचा अभाव होता. प्रशिक्षणाच्या अभावामुळे कर्मचाऱ्यांना क्षेत्रीय प्रकल्पावर काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर साहेब तसेच माजी उपविभागीय अधिकारी सुहास साळवे व वरिष्ठ लिपिक आनंद मुळक यांनी नारायणगाव येथे सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण सुरू होण्यासाठी मंत्रालय स्तरापासून मोठी मेहनत घेतली. या सर्वांच्या प्रयत्नांना यश आल्याने नारायणगाव येथे नवनियुक्त कार्यरत दप्तर कारकून, कालवा निरीक्षक व मोजणीदार यांचे प्रवेशोत्तर प्रशिक्षण 1 मे 2026 रोजी सुरू झाले आहे. या प्रशिक्षण कालावधीत कर्मचाऱ्यांना जलसंपदा विभागाचे कायदे व नियमन 1976 व 2005 चे जलसंपदा विभागाचे सर्व कायदे व त्यांची अंमलबजावणी, अभियांत्रिकी तत्वे व माहिती, यामध्ये अभियांत्रिकी संकल्पना, साहित्याचे गुणधर्म, विविध प्रकल्पांची माहिती, देखभाल व दुरुस्ती, लेखा व कार्यपद्धती यामध्ये आस्थापना, कामाचे स्वरूप, तपशीलवार लेखी व हंगामाचा हिशोब, विविध अहवाल तसेच सिंचन व्यवस्थापन मूलतत्वे व कार्यपद्धती, सर्वसाधारण पद्धती, आकारणी, मोजणी क्षेत्र व पाहणी, सिंचन क्षेत्राची मोजणी, प्रमाणबद्ध आकृत्या इत्यादी सर्व अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जात आहे. जलसंपदा विभागात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये शाखाधिकारी ते उपविभागीय अधिकारी म्हणून उत्कृष्ट काम केलेले माजी उपविभागीय अधिकारी सुहास साळवे हे सर्व प्रशिक्षणार्थींना स्वतः प्रशिक्षण देत आहे. प्रशिक्षण कालावधीमध्ये व शिक्षणाचा एक भाग म्हणून प्रशिक्षणार्थींनी येडगाव धरण येथे भेट देऊन धरणाचे दरवाजे, विसर्ग नियंत्रण, विसर्ग पद्धत, धरणातील पाण्याची पातळी, साठा यांचे मोजणी यंत्र, पाणी सोडण्याची पद्धत, त्यांची पाणी सोडण्याचे गेट, धरणाचा प्रकार, धरणाचे सर्व कार्य नियंत्रण याची प्रत्यक्ष स्थळावर जाऊन माहिती घेतली. तसेच मंगरुळ पारगाव येथे कुकडी कालव्याला प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्यात आली. कालव्यातून वाहून जाणारे पाणी, अतिवाहक, चाऱ्या, कालव्यातील भरावा, फॉल्स, आउटलेट, चूट, चाऱ्या व पोट चाऱ्या यांची माहिती घेऊन CTF द्वारे पाणी मोजण्याची यंत्रणा यांची पाहणी केली. औरंगपूर, पारगाव येथील श्रीकृष्ण पाणी वापर संस्था क्रमांक 26 तसेच मुक्ताबाई पाणी वापर संस्था क्रमांक 27 या पाणी वापर संस्थांना भेट देऊन संस्थेचे सर्व दप्तर व अभिलेखे यांची पाहणी केली. सर्व प्रशिक्षणार्थींना ग्रामपंचायत पारगाव तर्फे आळे, तालुका जुन्नर येथील ग्रामपंचायत सभागृहात सक्षम पाणी वापर संस्था या विषयावर सुभाषअण्णा झिंजाड यांनी मार्गदर्शन करून पाणी वापर संस्था, त्यांचे कार्य, पाणी वापर संस्थेमार्फत शेतकऱ्यांना कसे पाणी दिले जाते, तसेच पाणीपट्टी कशी वसूल केली जाते, पाणी वापर संस्थेचे महत्त्व काय आहे या सर्वांची बहुमूल्य माहिती दिली. प्रशिक्षण सुरळीत व्हावे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर व मुख्य वरिष्ठ लिपिक आनंद मुळक हे विशेष लक्ष देत आहेत. प्रशिक्षण कार्यशाळेसाठी कुठलाही शासकीय निधी नसताना उपविभागीय अधिकारी सुहास साळवे हे सर्व कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण मिळावे यासाठी मोठी मेहनत घेऊन प्रशिक्षण देत आहेत.